खंडाळी या गावामधला एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला बघितला। तो व्हिडिओ होता की गावामध्ये आमदार आले आणि आमदाराच्या समोर आमदारांनी जे काही जरांगे पाटलांच्या विरुद्ध बोललं गेलं आणि त्या बोलल्यानं तिथे बोलत असताना म्हणजे अगोदर जे काही समोरचा व्यक्ती जे काही बोलणार आहे हे माहीतच आपल्या बांधवांना नव्हतं, कारण हे खटिंग आहेत आणि हे भोसले आहेत। या दोघांनाही म्हणजे त्या व्हिडिओमध्ये जर बघितलं तर भोसले बोलले आणि खटिंग राजकीय बोलतोय की काय असं त्यांना वाटलं। पण ज्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांच्या विषयाचा तो विषय होता, तो संदर्भ होता आणि त्यानंतर त्यांनी ते सांगितलं की मनोजदादा जरांगे पाटलांच्या सभेला म्हणजे ते पहिलेपासून येतात, पाटलांच्या सभेमध्ये आंदोलनामध्ये हे प्रत्येक वेळेस असतात आणि आमदाराच्या जो विषय आला त्यामध्ये काही यांचा संबंध नव्हता। पण एका गोष्टीचं कौतुक वाटतंय, हे दोन्हीही डहाण्या वाघ आपल्या समाजासाठी काम करतात आणि समाजासाठी काम करत असताना एकमेकातला दुरावा जो आहे तो पाटील सांगतात की गावातला वाद गावात मिटवा आणि आपल्या आपल्यात भावकीत सख्या सोयऱ्यांमध्ये वाद होऊ नयेत ही भावनासुद्धा पाटील सांगतात। आणि या ठिकाणी दोघंही आले, दोघांशी संवाद साधूया। काय सांगणार आहे दादा? तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे, पण आज तुम्ही पाटलांसोबत केलेलं काम आणि जे काही त्या व्हिडिओचं बद्दलच्या काय भावना आहेत ते काय सांगणार लोकांना? सर्वप्रथम ते व्हिडिओ होणार आहे का काय होणार आहे मला माहीतच नव्हतं आणि जरांगे दादाचा विषय येणार आहे हे पण मला माहीत नव्हतं। फक्त गाव लेवलच्या राजकारणात समोरच्यानं आता हे जरी असेल तर माझा राजकीय विरोधक गावात आहे, गावापुरता आहे। पण दादासाठी आम्ही पहिल्यापासून आम्ही दादाच्या सोबत आहेत आणि शेवटपर्यंत राहणार आहेत। परंतु असं कुठंतरी मला वाटलं की मी समाजाचं काम करत असताना त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणाला आपल्या समाज बांधवांना वाटलं की मी कोणाचा तरी दलाल आहे, पण मी कोणाचाही दलाल नसून समाज जे निर्णय घेईन त्या समाजाच्या निर्णयासोबत मी आहे। समाजाच्या निर्णयासोबत आहेत, ते कुणाचेही दलाल नाहीत। त्यांनी म्हणजे प्रत्येक वेळेस बोलत असताना, कारण रोखठोक ते बोलतात आणि रोखठोक बोलत असताना म्हणजे त्यांनी ते प्रत्येक वेळेस सांगितलं, कॉलवरून सुद्धा सांगितलं आणि आज ते आपल्यासमोर सुद्धा सांगतात। दादा, तो व्हिडिओ बनवत असताना जे काही गोष्टी घडल्या गेल्या, ते प्रसंग घडला गेला, तो प्रसंग म्हणजे कसा? नाही, तो प्रसंग अचानक अनावधानाने घडला, त्याच्यामुळं गैरसमजातून तो प्रकार झालेला आहे। आम्ही दोघंही मनोजदादाचं पहिल्यापासून जरांगे पाटलाच्या सोबत आहेत, काम करतात। फक्त काय गैरसमजातून तो प्रकार घडलेला आहे, तर कुणी म्हणजे गैरसमज करून घेऊ नये। हा सुद्धा जरांगे पाटलाचाच कार्यकर्ता आहे आणि मी सुद्धा जरांगे पाटलाचाच कार्यकर्ता आहे। त्याच्यामुळं आमच्यात जे थोडा बहुत झाला होता नॉर्मल वाद, तो आम्ही आपापसात मनोजदादाच्या म्हणजे त्यांचं जे म्हणणं असतं की आपापसातली वाद मिटवा, त्याप्रमाणे आम्ही दोघातला वाद मिटवला। आम्ही मैत्रीपूर्णच राहतो इथून पुढं आणि ज्यावेळेस जरांगे पाटील आम्हाला आदेश देतील समाजाला, त्यावेळेस आम्ही दोघंजणं पुढं होऊन ते काम पूर्ण करतात। आणि पुन्हा एक सांगेल की ज्यावेळेस आपण त्या व्हिडिओमध्ये कमेंट करत होतो तर हा व्यक्ती म्हणजे चेहरा दिसत नाही आहे, व्यक्ती कोण आहे हे माहिती नाही, पण तिथल्या स्थानिक लोकांना जेव्हा लक्षात आलं की हे खटिंग आहेत, त्यानंतर तिथल्या लोकांनी कमेंट करणं, पूर्ण गंगाखेड तालुक्यातल्या लोकांनी कमेंट करणं बंद केलं, कारण हा आपल्या समाजासाठी झटणारं व्यक्तिमत्व आहे आणि हे समाजाच्या विरोधी नाही तर एक राजकीय त्या भूमिकेतून तिथं समजा जे काही त्यांना वाटलं राजकीय वातावरण होणार आहे त्यामुळे ते तिथं बोलले आणि त्यानंतरचा तो प्रसंग घडला गेला। आणि हा व्हिडिओ आपण संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचूया। आपला मित्र उदय भिसे पाटील। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।